सासूचा काटा काढायचा यासाठी सुनेनं कट रचला, पण यात बळी मात्र पतीचा गेल्याची धक्कादायक घटना घडली। पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे ही घटना घडली। उंबरगाव येथील समाधान लोहार याचा विवाह 2013 मध्ये सारिका हिच्याशी झाला होता। विवाहानंतर काही वर्षांनी सारिका आणि तिच्या सासूमध्ये वाद होऊ लागले। यातच 4 वर्षांपूर्वी सारिका हिचे गावातील शेखर चंदन शिवे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं। ही माहिती तिच्या नवऱ्याला आणि सासूला कळाली। त्यानंतर घरामध्ये सतत वाद होऊ लागले। अशातच 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी शेखरनं सारिकाला शेतात बोलवून पांढऱ्या रंगाचं विष औषध असलेली अर्धवट भरलेली पाण्याची बाटली दिली। आपल्या संबंधांना आड येणाऱ्या सासूला संपवण्यासाठी हे विषारी औषध पिण्याच्या पाण्यातून टाक असं त्यानं सांगितलं। त्यानुसार रात्री घरात कोणीच नसताना सारिकानं कळशीतील पाण्यामध्ये ते औषध टाकलं आणि बाटली जाळून टाकली। दरम्यान सासूने ते पाणी पिताना चव कडू लागल्यानं तांब्यातील पाणी मुलगा समाधान जवळ ठेवलं। त्यानंतर जेवणानंतर समाधान यानं तेच पाणी पिलं। यानंतर रात्री 11:30च्या सुमारास त्याला उलट्या होऊ लागल्या आणि त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान समाधानचा मृत्यू झाला। यानंतर आता पोलिसांमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी शेखर चंदन शिवे आणि सारिका लोहार यांनी संगनमताने कट रचून पती समाधान गणपत लोहार यांना विषारी पाणी पाजून ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय।